भीमा कोरेगाव, शौर्याचा इतिहास जो विसरता येत नाही. 1 जानेवारी आली की फक्त नवीन वर्ष नाही तर इतिहासाची एक जखम, एक शौर्य आठवतं. पुण्याजवळचं एक छोटंसं गाव भीमा कोरेगाव, जिथे मोजक्या सैनिकांनी प्रचंड सैन्यांशी झुंज देत इतिहास घडवला. ही आहे 1818 सालची शौर्यगाथा. 1818 साल पेशव्यांचा शेवटचा काळ. बाजीराव पेशवे दुसरे ब्रिटिश सैन्यांशी लढत होते. ब्रिटिश सैन्याची एक छोटी तुकडी भीमा नदीकाठी थांबली होती. या तुकडीत होते महार समाजातील अनेक सैनिक, संख्या फक्त सुमारे 500 सैनिक. पेशव्यांचे 20,000पेक्षा जास्त सैन्य होते. लढाईची सुरुवात 1 जानेवारी 1818 रोजी भीमा नदीच्या काठी एका भयानक युद्धाला सुरुवात झाली. तोफांचा आवाज, तलवारींचा संघर्ष आणि प्रत्येक श्वासात मरणाचं सावट. पण त्या मोजक्या सैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. महार सैनिकांचं शौर्य, ज्यांना समाजाने कधी माणूस म्हणून मान दिला नव्हता, ते सैनिक आज रणांगणावर उभे होते. रक्त सांडत होतं, शरीर जखमी होतं, पण मनात एकच जिद्द होती, आज मरण येईल पण माघार नाही. या ऐतिहासिक निकालानंतर, अनेक तासांच्या लढाईनंतर पेशव्यांचं सैन्य मागं हटलं. संख्येने कमी असूनही शौर्य, धैर्य आणि एकतेने हा लढा जिंकला गेला. ही फक्त ब्रिटिशांची विजय कथा नव्हती, ही होती शोषित समाजाच्या आत्मसन्मानाची सुरुवात. विजयस्तंभाचं महत्त्व. या शौर्याच्या समानार्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आला. त्या स्तंभावर शहीद सैनिकांचं नाव कोरली गेली आहेत. तो स्तंभ सांगतो, इतिहास हा तलवारीपेक्षा धैर्याने घडतो. आजचं महत्त्व. आजही 1 जानेवारीला लाखो लोक भीमा कोरेगावला येतात. कोणी राजकारणासाठी नाही तर आत्मसन्मानासाठी. ही आठवण आहे की अन्याय कितीही मोठा असो, शौर्याने त्याला जिंकवता येतं. भीमा कोरेगाव हा फक्त एक दिवस नाही, तो एक विचार आहे. तो सांगतो, इतिहास तुम्ही नाकाराल पण तुमचे शौर्य कधीच नाकारले जाणार नाही. जरी ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर ती पुढे पोहोचवा. जय शौर्य, जय इतिहास. भीमा कोरेगाव म्हणजे लढाई नव्हे, आत्मसन्मानाचा विजय आहे.